यागेश्वर, जय यागेश्वर. मीना, या माझे मामा आले. आली शेगडी. तुम्ही आला. अरे तुझं पत्र आलं, तातडीने निघालो. चला चला चला. हे आणि कोण? हे सासरे बुवा आणि या सासूबाई. सासू मेलीच पाहिजे, संघटनेचा विजय असो. सासू मेलीच पाहिजे, संघटनेचा विजय असो. शाबास. मावशी तू आलीस? हो. अगो बाई मधू, किती वाढलीस ग तू. या कोण? माझी मावशी. समाजसेवेतील फार मोठा प्रस्ताव. तब्येत तेवढं दिसतोयच म्हणा. त्याचं काय आहे, लहानपणापासून समाजसेवेला वाहून घेतल्यामुळं मी बाल ब्रह्मचारी आहे. काय सांगताय काय तुम्ही? धन्य झालो तुमच्या दर्शनानं. म्हणजे आत्मा म्हणजे असा काही थंडगार शांत झाला. मी सुद्धा बाल ब्रह्मचारीच आहे, पण ब्रह्मचारी असून सुद्धा सांगतो तुमच्या तेजाने म्हणजे असं धिपून गेलोय. हो वा काय रूप आहे, नाही काय रंग आहे. वा वा, साक्षात पार्वतीचा अवतार आहे. ईश, मी आणि पार्वतीचा अवतार काहीतरीच काय. तुम्ही लाजू नका बुवा, माझ्या अंगावर काटा येतोय. आग बाबा म्हणतात या जीवाला. काय म्हणतात? आग बाबा. चल ग मधू. काय तोरा आहे, काय नखरा आहे. मीने अगदी वेळेवर बोलवलंच ग. चला मामा. पण मावशी, आता तूच यातून काहीतरी मार्ग काढ ना. मार्ग पण त्याला यांची साथ हवी. काय जावई बापू? काय माझी साथ? काय करणार आहात तुम्ही? काय तुमच्या हातात? मला दिसतंय असं सुनांचा अगदी छळ चालू आहे. कारभार त्यांच्या हातात नाहीये. म्हणतात ना, आज जाती गरवार राहती, बाहेर येते बाळंत होती. म्हणजे मोठ बांधली तुम्हा सगळ्यांची. तुमच्या आईनं सत्यानाश होणार आहे. कुणामुळं? तुमच्या आईमुळं. नाही नाही, माझी आई तशी नाहीये. ऐकलत मामा? अरे कोणाला वाटेल आपली आई वाईट वागते म्हणून, पण माझी खात्री आहे तुमची आई तुमच्याशी खोटं वागते. त्याची ती घ्यायची. उद्या पैसे मागून बघा. आई, ए आई. काय रे? या आई. राम, हे बघ मी लोणी काढलंय. कसं आहे? मी ना आज तुमच्यासाठी छान ताकाची कढी करते. हा, कढी तर देस ग. आणि थोडे पैसेही दे. पैसे हो. किती हवेत? एक 30-35 हजार दे. होय, आणि मला एक 25,000 दे. अरे एवढे पैसे कशाला हवेत तुम्हाला? तू आधी दे तर मग तुला सगळं सांगतो. नाही राम लक्ष्मण, मला आधी कळलं पाहिजे. अरे तुम्हाला काही हवं नको असेल तर मला सांगा ना. आजवर आणून दिलं नाही का मी तुम्हाला? अगं आई, तुला प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी का? आमचं खाजगी असू शकतं. खाजगी? 30-30 हजाराचं? आई, हल्ली तुझं आमच्यापेक्षा पैशावर जास्त प्रेम वाढलेलं दिसते. लक्षा, हे लाटणं बघितलंस का? खाली तुझ्या टाळक्यात. अरे वेड्या, असं नाही बोलायचं. हे बघ, माझं हे काम आवरलं ना की तुम्हाला बोलवतो. पैसे घेऊन जा. आम्हाला आत्ताच पाहिजे होते आई. आई, तू तुझं काम करत राहा, आमच्याकडे चाव्या दे. चाव्या? आई, तूही कमाल करते. क्षुल्लक गोष्टीसाठी एवढा वेळ लावतेस? राम, मला ह्यांचा विचार घेतला पाहिजे. त्याशिवाय मला चाव्या देता येणार नाही. आणि आम्ही ते घेतल्याशिवाय जाणार नाही. राम लक्ष्मण, तुम्ही जाऊ शकता. आली ना तुमच्या आईची प्रचिती? तरी मी सांगत होते की सोन्यासाठी ती चिंधी जपू नका म्हणून. म्हणतात ना, आधी होती भोळी बाळी, मग आली हिरवी तोळी, आणि जेव्हा आली रंगाला हात लावू दे ना अंगाला. म्हणजे
करडई करडई हा. तुमचं सगळ्यांचं तेल काढलं खाना केलाय गुलामीचा. पण मामा याच्यावर उपाय काय? उपाय उपाय एकच, बहिष्कार. बहिष्कार टाकायचा तिच्यावर, चिंदीवर. अरे राम लक्ष्मण, हा? हे आई बोलवतोय. आलो आलो आलो. अरे बस. काय? बस खाली. जावई बापू बसा, अहो पण डाव रंगात आलाय. अर्ध्यावर डाव सोडू नका हा? हे त्यांना सांगा. राम लक्ष्मण, जोकर आला बघ, जोकर. ए मळ्यात जाता येणार रे? हा? हो. आज टोमॅटोची तोड आहे. मामा हं, पत्ता टाका. हं, आता हा तुम्हा सगळ्यांना गुलाम करणारी राणी टाकतो. या अरे राम लक्ष्मण, जेवून तरी घ्या रे. हो. फेकून दे. काय? पत्ता रे. हा. अरे काय सांगते मी. राम लक्ष्मण, निदान तुम्ही तरी आपल्या आईला समजून घ्या. मला मला पैशाचा मोह नाही रे, मला पैशाचा मोह नाही. मला तुम्ही हवे आहात. अरे जे काही आहे हे तुमचंच आहे रे. हा? हे सगळं तुमचं आहे. मला काही नको. मला फक्त तुम्ही हवे आहात. तुम्ही. बघा. आहे की नाही भिंतीवरलं मडक हा? डोकं डोकं हा. याला डोकं लागतं, हलतं पण पडत नाही. तुम्ही आता सगळे फक्त माझ्या डोक्यानं चला.